नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 27 मार्च 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे. 101व्या अखिल भारतीय मराठी नाही 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे मोहन जोशी, म्हणजेच ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर मोहन जोशी हे 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मोहन जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, मोहन जोशी हे एक प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते असून त्यांच्या नावाची निवड एकमताने करण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, भारतातील सर्वात मोठ्या ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड स्टील प्लांट्सची पायाभरणी कोठे करण्यात आली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, म्हणजेच आंध्र प्रदेश. तर बघा, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये भारतातील सर्वात मोठ्या ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड स्टील प्लांट्सची पायाभरणी नुकतीच केलेली आहे. ओके, तर बरं, भारतातील सर्वात मोठा आहे, त्यामुळे प्रश्न महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो, आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी आहे अमरावती. ओके, तर लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, भारतातील सर्वात मोठ्या ग्रीनफील्ड इंटिग्रेटेड स्टील प्लांट्सची पायाभरणी राजय्यापेठा आंध्र प्रदेश येथे करण्यात आलेली आहे. ओके, तर आंध्र प्रदेश या राज्यामधील राजय्यापेठा या ठिकाणी ही पायाभरणी करण्यात आलेली आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, रंगभूमी दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 27 मार्च रोजी दरवर्षी आपण रंगभूमी दिवस दरवर्षी साजरा करतो. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा, रंगभूमी दिवस म्हणजेच वर्ल्ड थिएटर डे. ओके, तर बघा, हा जो दिवस आहे तो जागतिक रंगभूमी दिवस आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बघा जागतिक दिवस आहे आणि हा दिवस आपण 27 मार्च या रोजी साजरा करतो. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो दिवस आहे तो इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट म्हणजेच ITI या संस्थेच्या पुढाकाराने साजरा करतो. ओके, तर बघा याचा उद्देश काय आहे, तर नाट्यकलेचा प्रसार करणे, कलाकारांचा सन्मान करणे आणि रंगभूमीचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे असा याचा उद्देश आहे. चला पुढचं प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, मार्क लिंटन इतिहास पुरस्कार 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर बघा, पुस्तकाचं नाव आहे मार्क लिंटन इतिहास पुरस्कार 2026. तर बघा, हा जो पुरस्कार आहे तो मिळालेला आहे विल्यम डॅलरिम्पल. ओके, तर बघा ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे. तर बघा, विल्यम डॅलरिम्पल यांना मार्क लिंटन इतिहास पुरस्कार 2026चा जो आहे तो मिळालेला आहे. ओके, तर प्रश्न महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, बघूयात आपण याबद्दल. बघा, विल्यम डॅलरिम्पल यांना मार्क लिंटन इतिहास पुरस्कार 2026चा जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे आणि हा पुरस्कार त्यांच्या द गोल्डन रोड हाऊ ॲन्सियंट इंडिया ट्रान्सफॉर्म्ड द वर्ल्ड या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, इंदिराम्मा ही कुटुंब जीवन योजना बघा, इंदिराम्मा ही कुटुंब जीवन विमा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर बघा, या योजनेचे नाव आहे इंदिराम्मा. तर बघा, याचं उत्तर असणार आहे, तर नुकतीच इंदिराम्मा ही जी योजना आहे ती तेलंगणा या राज्य सरकारने सुरू केलेली आहे. ओके, तर प्रश्न महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. बघा, तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद. चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो, ही जी योजना आहे ती पात्र कुटुंबाला 5 लाखापर्यंत जीवन विमा संरक्षण दिले जाते. बघा, या योजनेमध्ये 5 लाखापर्यंत जीवन विमा संरक्षण दिले जाते लाभार्थ्याला. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी भारत विद्युत शिखर परिषद 2026चे उद्घाटन कोठे केले आहे? बघा, याचं विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे नवी दिल्ली. तर बघा, भारताची राजधानी असणारे नवी दिल्ली या शहरामध्ये
केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांनी भारत विद्युत शिखर परिषद 2026चे उद्घाटन केलेले आहे. ओके, तर बघा मनोहरलाल खट्टर हे केंद्रीय ऊर्जा मंत्री आहेत, हे लक्षात ठेवा तुम्ही. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. रिलायन्स मेट सिटीने मेट्रोपोलिस बाय मेट सिटी नावाचा टाउनशिप प्रकल्प कोठे सुरू केला आहे? तर बघा प्रश्न महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो, रिलायन्स मेट सिटीने मेट्रोपोलिस बाय सिटी या नावाचा जो टाउनशिप प्रकल्प आहे तो नुकताच दर्यापूर हरियाणा या राज्यामध्ये सुरू केलेला आहे. ओके, तर बघा हरियाणा या राज्यामध्ये दर्यापूर या विलेजमध्ये हा प्रकल्प सुरू केलेला आहे. ओके, तर प्रश्न महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. बघा हा जो प्रकल्प आहे तो झज्जर या जिल्ह्यामधील म्हणजेच हरियाणा राज्यामधील झज्जर जिल्ह्यातील दर्यापूर या गावामध्ये विकसित होत आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा. स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस हा भारतातील कोणत्या राज्यामध्ये बसवण्यात आला आहे? याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए म्हणजेच आंध्र प्रदेश. तर बघा स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस हा जो स्टॅच्यू आहे तो भारतातील आंध्र प्रदेश या राज्यामध्ये बसवण्यात आलेला आहे. ओके, लक्षात ठेवा. आंध्र प्रदेशची राजधानी आहे आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती. तर चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो, हा जो पुतळा आहे तो सैनिकांच्या शौर्य आणि बलिदानाच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा. फेअर से फुर्सत वन रूट वन फेअर ही योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? तर बघा योजनेचं नाव आहे फेअर से फुर्सत वन रूट वन फेअर. ही जी योजना आहे ती नुकतीच ऑप्शन नंबर बी म्हणजेच नागरी विमान वाहतूक मंत्रालय या मंत्रालयाने सुरू केलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बघा ही जी योजना आहे ती अलायन्स एअर याद्वारे राबवली जात आहे आणि या योजनेमध्ये एक मार्गासाठी एकच निश्चित भाडे म्हणजेच फिक्स्ड फेअर ठेवले जाते आणि बघा बुकिंग कधीही केले तरी भाड्यात बदल होत नाही. लक्षात ठेवा माहिती. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा. काकाडू 2026 या बहुराष्ट्रीय सागरी सरावामध्ये कोणत्या भारतीय स्वदेशी युद्धनौकेने भाग घेतला होता? तर बघा सरावाचं नाव आहे काकाडू 2026. तर बघा या सरावामध्ये भारतातील INS निलगिरी या युद्धनौकेने भाग घेतला होता. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा ही जी युद्धनौका आहे ती प्रोजेक्ट 17A अंतर्गत तयार केलेली आहे आणि ही स्टेल्थ फ्रिगेट आहे. तर बघा हा जो सराव आहे तो ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आयोजित झाला होता आणि या सरावाचा उद्देश काय आहे तर विविध देशांच्या नौदलांचे समन्वय आणि सहकार्य वाढवणे असा याचा उद्देश आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो माहिती. तर विद्यार्थी मित्रांनो याचबरोबर संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण आजचे करंट अफेअर्स घेतलेले आहेत. तर भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.